नमस्कार. सिंह राशीच्या जातकांनो, गेले अनेक वर्ष तुम्ही ज्या एका सुखाची वाट पाहत आहात, जे सुख तुमच्या दारापर्यंत येईपर्यंत जातं, ते सुख आता थेट तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. हो, आणि हे सुख कोण असणार आहे हे माहीत आहे का? ती एक व्यक्ती अगदी जवळ येते. तर मंडळी, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका अशा व्यक्तीचं नाव घेणार आहे, ज्या व्यक्तीचं नाव ऐकता या पृथ्वीतलावर तुमच्यासाठी सर्वात मोठं वरदान आहे. हे नाव ऐकताच तुमच्या अंगावर काटा येईल, भूतकाळातील प्रत्येक जखम तुमच्या डोळ्यासमोर जिवंत होईल आणि मी गॅरंटी देते, तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहिल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही स्वतःला सिंहाचे खरे सिंह समजत असाल तर पुढचे जी सांगत आहे ती स्वतःला या स्क्रीनपासून दूर नका ठेवू, कारण 9 मिनिटात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा पडदा उघडणार आहे. माझ्या सिंह राशीच्या मैत्री आणि भगिनींनो, भावांनो, बाहेरून जागाल वाटेल की सिंह राशीचे लोक खूप सुखी आहेत, कारण तुमचा रुबाब तसा आहे. तुम्ही कधी कोणासमोर हात पसरवत नाही, कधी कोणासमोर रडत नाही, पण देव शपथ घेऊन सांगते की तुमच्या या हसणाऱ्या चेहऱ्यामागे किती दुःख लपलं आहे हे फक्त तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही ज्यांना काळजाचा तुकडा मानलं, त्यांच्यासाठी स्वतःचा खिसा रिकामा केला, ऐनवेळी त्यांनी तुम्हाला काय दिलं? फक्त आणि फक्त धोका. लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला, काम झाल्यावर तुम्हाला कचऱ्यासारखं बाजूला केलं. पैसा येतो पण तो वाळूसारखा हातातून निसटून जातो. रात्री अंथरुणावर पडल्यावर जेव्हा तुम्ही छताकडे पाहता, तेव्हा डोक्यात फक्त कर्ज, पैसा आणि भविष्याची चिंता. हजारो लोकांच्या गर्दीत राहूनही तुम्ही आतून एकदम एकटे आहात. तुमचे दुःख ऐकून घेणार आहे, डोळे पुसणार या जगात कोणीच नाही. अनेक रात्री तुम्ही उशीत तोंड घुपसून गुपचूप रडला तरी हो की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण सिंह राशीच्या जातकांनो, आता रडण्याचे दिवस संपले, कारण प्रत्यक्ष महाकालीने तुमच्या नशिबाचं चाक फिरवलं आहे. तुमच्या कुंडलीत सूर्यदेव आणि देवगुरु असा एक महासंगम बनवला आहे की जो तुमच्या आयुष्यातून गरिबी, अपयश आणि दुःख मुळासकट उपटून फेकून देणार आहे. तुमच्या नशिबाचे बंद कुलूप आता उघडणार आहे. पण ज्योतिषशास्त्र सांगत आहे, जेव्हा देव काही देतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला मध्यम बनवतो. तुमच्या कुंडलीच्या सुख स्थानाचा स्वामी आता जागरूक झाला आहे आणि या स्थानाला थेट जोडणारी एक व्यक्ती आता तुमच्या आयुष्यातील चमत्कार घडवायला सज्ज झाली आहे. आता तुमचे कान आणि मन एकदम शांत ठेवा. मी ज्या व्यक्तीचं नाव घेणार आहे ती व्यक्ती तुमच्या खूप जवळ आहे का? तुम्ही कधी विचारही केला नसेल, ही ती व्यक्ती तुमच्या नशिबाची चावी आहे. ही व्यक्ती कोण आहे? जिच्या फक्त एका शब्दाने तुम्ही रखडलेले काम पूर्ण होईल, जिच्या पायाची धूळ घरात पडताच पैशाचा पाऊस पडेल आणि जिच्या डोळ्यात जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जगातील सर्वात मोठं सुख मिळेल. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या आयुष्यातील ती देव माणूस स्त्री आहे, जिने तुमच्यासाठी स्वतःचे आयुष्य पाण्याला लावले. हो, मी बोलते तुमच्या मातेबद्दल किंवा तुमच्या आयुष्यातील त्या अर्धांगीबद्दल, जिने वाईट काळात तुमची साथ कधी सोडली नाही. पण थांबा, हे नुसतं नातं, या नात्यामध्ये एक अत्यंत गुप्त आणि तांत्रिक तोडगा लपलेला आहे, थेट तुमच्या कुंडलीशी जोडलेला आहे. हा तोडगा काय आहे आणि ह्या एका नावामुळे तुमचं नशीब कसं पलटणार आहे हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. तर मंडळी, सिंह राशीच्या जातकांनो, माझ्या सिंह राशीच्या बांधवांनो, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी एक व्यक्ती तुमची आई किंवा तुमची पत्नी आहे. पण आता ज्योतिषशास्त्राच्या नजरेत समजून घ्या की मी असं का म्हटलो, नीट ऐका. सिंह राशीच्या कुंडलीमध्ये चतुर्थी स्थान हे माता, वाहन आणि भूमी वस्तूचे सुख दर्शवते आणि या स्थानाचा स्वामी मंगळ आणि सिंह राशीचा स्वतः स्वामी सूर्यदेव आहे. जेव्हा सूर्य आणि मंगळची ऊर्जा जेव्हा घरात स्त्री शक्तीशी जोडली जाते, तेव्हा एक प्रचंड मोठा राजयोग निर्माण होतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आईचे पाय शिवून घराबाहेर पडता तेव्हा तुमचं काम कधी बिघडत नाही, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही घरात स्त्रीचा अपमान झाला किंवा तिचे मन दुखवलं गेलं तेव्हा ऐन मोक्यावर तुमचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. आज मी तुम्हाला सांगते, तुमच्या कुंडलीनुसार तुमच्या आईच्या किंवा पत्नीच्या कुंडलीतील ग्रहाचे बल तुमच्यापेक्षा दुप्पट आहे. म्हणजेच तुमचं नशीब स्वतःच्या कर्मापेक्षा जास्त एका व्यक्तीच्या भाग्यावर अवलंबून आहे. ज्या दिवशी या व्यक्तीने तुमच्या पाठीवर हात ठेवला किंवा मनातून तुम्हाला आशीर्वाद दिला,
त्या दिवशी जगातील कोणतीही ताकद तुमची गरिबी आणि तुमचं अपयश रोखू शकणार नाही. मंडळी, आता आपण डोळे उघडून आणि कान देऊ नका, कारण आता तुमच्या आयुष्यात जे 5 मोठे चमत्कार घडणार आहे ते पाहून तुमचा शत्रू सुद्धा धक्क होईल. सिंह राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला पैसा न कुठे अडकला होता. आज पैसा मिळेल, उद्या मिळेल आशेवर तुम्ही जगत होता. पण आता नियमस्थितीतील गार ग्रहाची दृश्य सरळ तुमच्या धन स्थानावर पडत आहे. पुढच्या काही दिवसात तुमचा अडकलेला बुडलेला पैसा चक्रवाढ व्याजासकट परत मिळण्याचे योग आहे. जे नोकरी करत आहे त्यांना वर्षानुवर्ष एकच जागेवर सांडत बसावं लागत आहे. ज्यांना त्याच्या मेहनतीचे फळ मिळत नव्हते त्यांना आता अचानक प्रमोशनचे आदेश मिळतील. तुमचा बॉस स्वतःहून तुमची स्तुती करेल. जर तुम्हाला कोणतेही छोटे मोठे व्यवसाय असेल तर हा काळ संपला. त्या एका व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर वापरून किंवा तिच्या हस्ते मुहूर्त करून जी तुम्ही नवीन काम सुरू करणार आहे तुमचा व्यवसाय रॉकेट सारखा धावेल. आणि ही 4थी आणि 5वा चमत्कार तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकणार आहे. या घरामध्ये रोज कटकटी होत होत्या, पैशावरून वाद होते, जिथे आता त्या एका व्यक्तीमुळे मध्यमस्थानी सर्व वाद मिटतील. घरातील आनंदाचे समाधानाचे वातावरण परत निर्माण होईल. कदाचित घरात सनई चौकडे वाजण्याचे म्हणजे लग्नाचे किंवा नवीन वस्तू खरेदण्याचे योग येईल. स्वतःहून शरण येणार. सिंह राशीच्या जातकांनो, जसे पुढे जातात तसे त्यांचे पाय ओढणारे खूप जन्माला येतात. तुमच्या जवळच्या एका लोकांनी तुमच्या पाठीमागे कारस्थान रचलं होतं, पण आता काळ असा आला आहे की जे लोक तुम्हाला नावं ठेवत होते ते लोक आता तुमच्या दारात मान खाली घालून उभे राहतील. पण मंडळी, हा चमत्कार स्वतःहून होणार नाही. यासाठी तुम्हाला त्या एका व्यक्तीसोबत काय करायचे आहे आणि कोणता असा एक छोटासा गुप्त तोडगा करायचा आहे ज्याने हा राजयोग आजच्या व्हिडिओ सक्रिय होईल, हे मी तुम्हाला पुढच्या म्हणजे 3ऱ्या भागात सांगणार आहे. जर हा तोडगा चुकला तर हातातून आलेली सुवर्ण संधी पुन्हा निसटून जाईल. सिंह राशीच्या जातकांनो, आता आपण कान देऊन ऐकू. हा भाग तुमच्या आयुष्यातील कलाटणी देणारा ठरणार आहे. मी तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार की मी तुम्हाला एक व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी आहे, पण केवळ हे जाणून घेणे पुरेसे नाही. गुरुग्रहाच्या महासंगमचा हा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत गुप्त तोडगा करायचा आहे. तो म्हणजे तुमच्या नशिबाचं कुलूप तातडीने उघडेल. नीट नोंदवून किंवा लक्षात ठेवा. येत्या गुरुवारी किंवा सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर तुमच्या घरातील त्या व्यक्तीसमोर आई वडील पत्नी जा. त्यांना एका पाटावर किंवा आसपास आदराने बसवा. ज्यांना पायावर थोडे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिपडा आणि अत्यंत श्रद्धेने त्याचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घ्या. आणि मग त्या उज्ज्वल हातावर एक तांब्याचं नाणं किंवा 1 रुपयाचं नाणं आणि थोडी अक्षता टाकून त्यांना सांगा, माझ्या पाठीवर हात ठेवू नका. मनापासून आशीर्वाद परत घेऊन आपल्या चेहऱ्यावर किंवा कपाटात तिजोरीवर लाल कपड्यात गुंडाळून ठेवा. मंडळी, शब्दावर विश्वास ठेवा. हे केवळ नाणे असणार नाही तर त्या मृत्यूशक्तीच्या आणि गृहलक्ष्मीच्या रूपाने साक्षात महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या तिजोरीत स्थिरावेल. हा तोडगा गेल्यावर अवघ्या 7 दिवसात तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागतील. सिंह राशीच्या जातकांनो, सिंह राशीचे लोक जन्मतः नेतृत्व करणारे असतात. तुमच्या ते ताकद आहे जी वाळवंटातूनही प्राणी काढू शकते. पण गेल्या काही काळात राहू आणि केतूच्या प्रभावामुळे तुमची ही ताकद जणू लुप्त झाली होती. तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर शंका घ्यायला लागला होता. पण आता सूर्य आणि देवगुरु हा एक गोचर बदल तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा शिखरावर घेऊन जाणार आहे. जेव्हा सूर्यदेव बलवान होतात तेव्हा समाजात मान सन्मान, कीर्ती, प्रतिष्ठा मिळते. आणि जेव्हा गुरुग्रह अनुकूल होतात तेव्हा घरात पैसा, ज्ञान आणि सातत्याचे सुख मिळते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जर तुमचे कुठले सकारात्मक काम वर्षानुवर्ष रखडले असेल, कोर्ट कचेरी पायरी चढावी लागत असेल किंवा सरकारी नोकरीसाठी तुमची संधी हुकत असेल तर आता सूर्यदेवतेच्या कृपेने सर्व काही मोकळे होणार आहे. अधिकारी तुमच्या हातात येणार आहे. पण थांबा, सिंह राशीच्या जातकांनो, जितकी मोठी सुवर्ण संधी आहे तितकी मोठी काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही या काळात 3 चुका केल्या तर हा संपूर्ण राजयोग उलटा फिरू शकतो आणि नशीब बदलण्याऐवजी तुमच्यावर मोठे संकट येऊ शकते.
जर तुम्ही तुमच्या आईशी किंवा पत्नीशी मोठ्या आवाजात बोलता, त्यांचा अपमान केला किंवा त्यांच्या डोळ्यात तुमच्यामुळे एकही अश्रू आलं तर लिहून घ्या, साक्षात सूर्यदेव आणि गुरुदेव तुमच्या घरात आलेली लक्ष्मी तशी माघारी फिरेल. नशीब बदलणार आहे म्हणून हातपाय गळून बसू नका. कर्म करत राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यश मिळायला लागल्यावर मनात मीपणा किंवा घमंड घेऊ नका. सिंह रुबाबात असतो, गर्विष्ठ नसतो. तुमच्या योजना, तुमचे आर्थिक व्यवहार किंवा तुमचे नवीन व्यवसाय सुरू करण्याबाबतची माहिती इतरांना सांगू सुटा. जोपर्यंत काम करून पूर्ण होत नाही तोपर्यंत ते गुप्त ठेवा. सिंह राशी दृष्ट खूप लागू शकते, हे नेहमी लक्षात ठेवा. सोपा आणि घरात करणारा योग्य तोडगा म्हणजे सांगितल्यामुळे लोक तो मनापासून ऐकतात आणि लिहूनही घेतात. या 3 चुका करू नका. मंडळी, आता आपण या महत्त्वाच्या भागात आलो आहोत. या भागात आपण पाहणार आहोत की जर मंडळी माझ्या सिंह राशीच्या प्रिय बांधवांनो, आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे तुमच्या आयुष्यातील जुनी नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होणार आहे. अनेकांना काय होतं, आपली ग्रहाची स्थिती चांगली असेल, आपल्या अवतीभोवती असणारी नकारात्मक लोकांची वाईट नजर किंवा घरातील वस्तू दोष यामुळे कामात यश मिळत नाही. यावर मात करण्यासाठी आणि तुमच्या नशिबाला प्रचंड गती देण्यासाठी तुम्हाला एक महामंत्र रोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 11 वेळा म्हणायचा आहे. मंत्र दुसरं तिसरं कोणतं नसून प्रत्येक सूर्यदेवतेची कृपा मिळवून देणारा मंत्र आहे. ओम सूर्याय नमः हा मंत्र जेव्हा तुम्ही सकाळी तांब्याच्या कलशातून सूर्यदेवाला जल अर्पण करता तेव्हा हा मंत्र मनोमन म्हणा. मनोमन म्हणत असताना हा सकारात्मक विचार ठेवा. तुमच्या शरीरातील घरातील नकारात्मकता कशी कमी होते तुम्हाला स्वतःला जाणवेल. आता नीट ऐका, मी तुम्हाला एक व्यक्तीबद्दल म्हणजे तुमच्या आई किंवा पत्नीबद्दल सांगितलेलं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या नशिबाला लागलेली साडेसाती किंवा अडचणीचे ग्रह सुटावेत तर छोटा दान धर्माचा उपाय व्यक्ती हस्ते नक्की करा. कोणत्या शनिवारी किंवा अमावस्याला तुमच्या घरातील या व्यक्तीचे हस्ते करा. काही नाणी, छोटे अन्न किंवा जुने कपडे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. ज्योतिषशास्त्र सांगतात की जेव्हा एखादी मृत शक्ती किंवा घरातील लक्ष्मी दान करते तेव्हा केवळ वस्तूचे दान नाही तर तुमच्या कुटुंबावरील येणारे मोठे संकट स्वतःच्या पदरात घेऊन नष्ट करत असते. हा उपाय केल्याने तुमच्या घरात पैशाची आवक वाढेल, पण घरातील आजारपण आणि मानसिक ताणतणाव कायमचे दूर होईल. मंडळी, आता सिंह राशीच्या जातकांनो, संघर्ष खूप केला, तुम्ही खूप सोसलं, पण आता परमेश्वराने तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसायचे ठरवले आहे. मग आता वळूया भूतकाळातील. ज्यांनी तुम्हाला सोडून दिले त्यांनी तुमच्या कर्माचे फळ नक्की मिळेल. तुम्ही मात्र तुमची नजर आता तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे ठेवा. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच मी त्या जगदीश देवाकडे प्रार्थना करते आणि मला मनापासून खात्री आहे आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला आहे. तुमच्या आयुष्यातील ती सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहे? तुमच्या आई किंवा पत्नीचे नाव काय आहे? मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. तुमच्या आणि त्याच्या नात्यातील नाव पाहताच मला आनंद होईल. या व्हिडिओला तुम्ही सिंह राशीच्या जवळच्या मित्रासोबत, नातेवाईकासोबत शेअर नक्की करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला तुमच्यासाठी असंच मार्गदर्शन करत राहण्यासाठी ताकद देतो. लवकर भेटूया नवीन ऊर्जेसह, नवीन मार्गदर्शनसह. तोपर्यंत स्वतःच्या आणि आपल्या घरातील त्या देवी व्यक्तीची काळजी घ्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी, मी काजल तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, स्वामी भक्ती शक्तीला जुडून राहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. अशाच नवनवीन अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुडून राहा. चला तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा. मंडळी, अशाच नवनवीन राशी भविष्यासाठी चला तर आता बाय बाय सर्वांना.